नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आज 5 ऑक्टोबर 2025. आत्ता आपण मराठी क्रांती चौकात आहोत. जवळपास 12 वाजला आलेले आहेत. सकाळी साधारण 11:45च्या टायमाला या ठिकाणी तळेगाव चाकणवडीले जे खड्डे पडले त्या संदर्भात एक आमरण उपोषण चालू आहे. आत्ताही या ठिकाणी आमरण उपोषणसुद्धा चालू आहे. आत्ता काही सकाळी जे बसलेले कार्यकर्ते ते अजूनही त्याच ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडनं आत्ताची प्रतिक्रिया आहेत, नक्की कोणी अधिकारी आले का किंवा भेटायला आले का नाही किंवा काय प्रतिक्रिया आहे लवकरच आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. साधारणतः आपलं 12 तास झालेले कंप्लीट, तरी आपण याच ठिकाणी आहात, तर नक्की काय परिस्थिती आहे आणि काय सांगाल? मला वाटतं की सकाळी 10 पासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि साधारण दुपारी PWDचे अधिकारी साठेसाहेब इथं आले होते लेखी आश्वासन घेऊन, परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांचं लेखी आश्वासन आम्ही स्वीकारलं नाही. कारण त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे, आमची मागणी आहे की जोपर्यंत आम्ही त्यांचं कामकाज स्वतः पाहत नाही सुरू होताना तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. आणि मला वाटतं की सकाळपासून या आंदोलनात अनेक आपल्या मावळ तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी पाठिंबा द्यायला इथं स्वतः हजेरी लावलेली आहे. आणि मला वाटतं की आत्ताच येणाऱ्या काही काळामध्ये चाकण इथे महामोर्चा होणार आहे. त्याचे नाणेकरवाडीचे सरपंच गणेश भाऊ नाणेकर असतील, प्रतीकजी जाधव असतील, ते सुद्धा तिथं आम्हाला पाठिंबा द्यायला स्वतः उपस्थित आहे. मी आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व कृती समितीच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून प्रशासनाला एवढंच सांगतो की अजूनही वेळ गेली नाही आहे. तुम्ही जसा आम्हाला सकाळी शब्द दिलेला आहे की 11 वाजेपर्यंत आम्ही कामकाज सुरू करू, अन्यथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना नम्रपणे इशारा देतो की आम्ही तुमची 12-12:30पर्यंत वाट बघणार. आणि आम्ही जसं सांगितलेलं आहे की जर तुम्ही 11पर्यंत कामकाज सुरू केलं नाही तर हे सगळे युवा कार्यकर्ते असतील आणि तळेगावातील सर्वसामान्य जनता जिथं खड्डे झाले त्या खड्ड्यात बसून आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा तुमच्या माध्यमातून आम्ही इशारा देतो.